पहिला तुम्ही कॅपकट जर डाउनलोड करताय, खरं कॅपकटवर व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यावर तुम्हाला देखील एरर प्रॉब्लेम येतच असेल, तर आता त्याला करायचं काय ते आज आपण बघायचं आहे. लई काय अवघड नाही. सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलचा डाटा ऑन करून घ्या आणि आपल्या स्क्रीनवर दिसायला असं जर एरर प्रॉब्लेम तुम्हाला देखील दिसत असेल, त्यावर आपण आज सोल्युशन आणलोय. लई काय करायचं नाही. तुमच्या मोबाईल मध्ये जाऊन तुमच्या मोबाईलची सेटिंग उघडायचं आणि हे सगळं करताना तुमच्या डाटाची रेंज जास्त असावी, नाहीतर हॉटस्पॉटवर देखील एडिटिंग करू शकता तुम्ही. आणि तुमचं सेटिंग उघडून ऍप्स हा ऑप्शन हुडका आणि त्यामध्ये जाऊन तुम्हाला कॅपकट हा ऑप्शन हुडकून त्यावर टॅप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं ऑप्शन दिसेलच स्टोरेज आणि क्लिअर कॅची म्हणून, त्यावर टॅप करायचा आहे. आणि वरच्या साईडला क्लिअर कॅची म्हणून ऑप्शन आहे, त्यावर टॅप करून तुमच्या कॅपकटची स्टोरेज तुम्ही क्लिअर करू शकता. आणि तुमच्या कॅपकटची स्टोरेज तुम्ही क्लिअर करून झाल्यावर तुम्हाला व्हीपीएन कनेक्ट करायला लागतोय. त्यासाठी तुम्ही प्ले स्टोर उघडा आणि प्ले स्टोर उघडल्यावर खाली सर्च ऑप्शन आहे, त्यावर टॅप करून तुम्ही टर्बो व्हीपीएन हे सर्च करून घ्या. आणि सर्च करून झाल्यावर तुम्हाला ढिग प्रकारचं व्हीपीएन दिसतील, त्यातलं तुम्हाला एकच डाउनलोड करायचं आहे. ते आज आपण बघायचं आहे कुठलं डाउनलोड करायचं ते. आणि तुमचं टर्बो व्हीपीएन हे सर्च करून झाल्यावर तुम्हाला तिथं वरच्या साईडला दिसेलच कुठला व्हीपीएन आहे ते. आणि सुरुवातीला तुम्हाला ऑरेंज कलरचं एक व्हीपीएन दिसेल, त्यावर टॅप करून त्यालाच डाउनलोड करायचं आहे तुम्हाला. आणि या व्हीपीएनला डाउनलोड करून तुम्ही लॉग इन करून घ्या. आणि शेवटला बघायचं आहे की आपण कॅपकट कसं डाउनलोड करायचं आहे. आणि यासाठी तुम्हाला सगळा पूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे. आणि व्हीपीएन तर तुम्ही डाउनलोड करून घेतलाच असेल असं समजतो, आणि व्हीपीएन उघडून घ्या आणि टर्बो व्हीपीएन तुमचा लॉग इन करून घ्या. आणि टर्बो व्हीपीएन लॉग इन करून झाल्यावर तुम्हाला ढिग प्रकारचे ऍड येतील आणि तुम्हाला वरच्या साईडला 3 डॉट म्हणून ऑप्शन येईल, त्यावर टॅप करा. आणि तिथे तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन दिसत असेल सर्व्हर लोकेशन म्हणून, त्यावर टॅप करा. आणि त्यावर टॅप केल्यावर तुम्हाला ढिग प्रकारचे सर्व्हर दिसतील, त्यातला तुम्हाला एकच निवडायचा आहे. त्याच आपण बघायचं आहे. आणि तुमच्या मोबाईलची स्क्रीन जरा वर खाली केल्यावर तुम्हाला तिथे दिसेलच युनायटेड स्टेट म्हणून, त्यावर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला समजेलच व्हीपीएन कनेक्ट झालाय का नाही. आणि त्यानंतर तुम्ही कॅपकट उघडून बघू शकता की तुम्हाला कुठल्या देखील फिल्टरला आणि इफेक्टला प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर आता आपण बघायचं आहे की कॅपकट कसं डाउनलोड करायचं आहे. पहिला युट्यूबला जाऊन माझं पेज उघडून घ्या. त्यानंतर तुम्हाला असं मोअरचं ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करून खाली लिंकचं ऑप्शन आहे, त्यावर टॅप करा. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे 2 प्रकारच्या लिंक दिसतील, त्यातलं तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवर जायचं आहे. आणि त्यानंतर तिथे आपल्या अकाउंटवर टॅप करून तुम्ही वरती जाऊ शकता. आणि जरा वरच्या साईडला गेल्यावर तुम्हाला तिथे दिसेलच कॅपकट लिंक. आणि असे आपल्याकडे ढिग प्रकारचे फिल्टर आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि इथं तुम्हाला आता दिसतच असेल कॅपकट आणि कॅपकट प्रोची लिंक, त्यातलं तुम्ही कुठलं देखील डाउनलोड मारू शकता. आणि असं एडिटिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबून ठेवा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिला दिसतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील करू शकता.